नमस्कार शिक्षक मित्र हो. टीईटीला जात आहे तर काही गोष्टी कराव्या आणि काही गोष्टी करू नये त्या कोणत्या आहेत? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही आता टीईटीला आताच जाणार आहेत या रविवारी म्हणजेच 28 तारखेला, तर 28 जूनला जाताना तुम्ही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतोय. तर परीक्षेला जाण्या अगोदर तुमचं हॉल तिकीट आहे का सोबत ते बघून घ्या आणि तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असे जे 5 पुरावे दिलेत त्याच्यापैकी एक ओरिजिनल पुरावा घेऊन जा. आणि त्याच्यानंतर जाताना सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि स्वतःचा एक डबा ठेवा आणि पावसाचे दिवस आहेत छत्री ठेवा. जाताना अगदी निवांत जा, थंड डोक्याने जा. परीक्षा हॉलमध्ये 1 तास अगोदर पोचा आणि अतिशय शांत डोक्याने पेपर लिहायचा आहे. जे येतंय ते पहिल्यांदा लिहा. आपलं स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत, आपल्याला कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात ते पहिल्यांदा ते विषय कव्हर करायचे आहेत. आणि राहिलेला वेळ आहे तो इतर विषयांना, म्हणजे जे प्रश्न राहिलेले आहेत त्यांना द्यायचा. आता जास्त वेळ आपला मित्रांनो गणित या विषयासाठी जातो. जर पेपर 1 जर असेल तर एखादं गणित आपल्याला सोडवायला जर 5-10 मिनटं लागत असतील तर तो तिथे वेळ घालू नका आणि पुढचा पेपर सोडवायला घ्या. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की गणितामुळे आपला बाकीचा पेपर आहे तो सोडून जातो, म्हणजे अर्थातच सुटतो आणि आपण तो गोल गिरवतो. पहिल्यांदा आपलं काम शांत डोक्याने त्या ठिकाणी जाऊन बसणं, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. त्यानंतर जे ओमायर सीट आहे त्यातले जे आपला क्रमांक सीट नंबर आहे तो तपासून घ्या, व्यवस्थित गोल राखाने करा. आणि शेवटी पेपर झाल्यानंतर आपली सही वगैरे योग्य ठिकाणी करा. किती भरलेत, अर्थात सगळेच प्रश्न सोडवायचे आहेत, एकही सोडायचा नाही. आणि शांत डोक्याने करा. तुमचा स्ट्रॉंग जे विषय आहेत ते पहिल्यांदा घ्या आणि जे विषय तुम्हाला थोडेसे नवीन वाटतात किंवा जे वाचले नाहीत ते विषय नंतर घ्या. जे पहिल्यांदा 100% येते ते गिरून घ्या बरोबर, आणि नंतर जे राहिलेले आहेत ते घ्या. अर्थातच तुम्हाला पेपर हा सोपा जाईल. पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्ही तीच टेक्निक वापरा. आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर त्या ठिकाणी वेळेवर पोचणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी वेळ कमी आहे आणि तुम्ही घाई गडबडीत जाणार, तुमच्या चुका होणार. ओमायर शीट आहे ती व्यवस्थित भरा. जेल पेन वापरायचा नाही, काळा किंवा निळा बॉल पेन वापरायचा. तर बॉल पेन वापरताना जो थोडंसं त्याचं निब आहे ते मोठं असेल असं पेन घ्या, म्हणजे गोल रंगवायला तुम्हाला सोपं जातं. आणि पर्यायाला एकच गोल करा, 2-2 गोल करू नका, ते तुमचं उत्तर चुकीचं जाईल. तुमच्या जी शीट दिली असेल, आन्सर शीट आहे, त्याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नका. त्याच्यानंतर तुम्ही डिजिटल वॉच तुम्ही घेऊ